हाय माइक टेस्टिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 येते रे मला काउंटिंग. सो हे गाईज व्हॉट्सअप, कसे आहात सगळे, काय करताय आणि काय चालू आहे सध्या. खूप बिझी लाईफ चालू असेल सगळ्यांची, आय नो. तरीही तुम्ही हा व्लॉग बघताय त्याच्यासाठी खूप 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 जास्त थँक्यू. आणि मी सांगा कुठे आहे. तुम्हाला असं वाटत असेल मी ढगात आहे, बट मी ढगात नाही आहे. मी आहे चौपाटीला, तुम्ही बघू शकतात. आणि मी इथे मस्त अशी रेतीत बसलेली आहे, एकटीच. सायकलिंगला आले होते, मस्त राऊंड वगैरे मारला, छान. खूप बरं वाटतं सायकलिंगला, असं बाहेर वगैरे यायला. कानात इयरफोन टाकायचे दोन्ही, ना कशाची पर्वा ना कशाची फिकर, आणि स्वतःच्याच धुंदीत असं फिरत राहायचं. मस्त एकटं फिरायला पण गट्स लागतात गाईज. तुम्हीसुद्धा एकदा असं ट्राय करून बघा. स्वतःसोबत एकटं खायला जा, डेटवर जावा स्वतःसोबत, मूवी डेट अँड ऑल समथिंग, असं फिरा. तुमच्या माइंडला खूप जास्त पीस अँड खूप तुमची मेंटल हेल्थ खूप छान राहील. सो माझा हा प्रॉब्लेम आहे गाईज. मी असं काय खुश असेल, एक्सायटेड असेल, काही बोलायचं असेल मला एकदम जास्त, तर मग माझं असं होतं अडकते मी. सो मी आत्ता आली आहे चौपाटीला एकटेच. आणि हे बघा माझी सायकल, मेरी साथी. सो मला माझ्या सायकलवर खूप जीव आहे माझा सायकलवरती, बिकॉज ती फ्रेंड आहे माझी असं समजा. आणि आता मी इथे एकटीच आहे आणि माणसं आहे तिथे. आज सॅटर्डे असल्यामुळे गर्दीसुद्धा आहे बरीच. आणि मी तुम्हाला दाखवते की रात्रीची चौपाटी कशी दिसते आणि बरंच काही. सो मी विचार केला की आजच्या व्लॉगमध्ये जरा तुमच्यासोबत गप्पा माराव्यात, जरा हलकं व्हावं. म्हणजे मला ॲक्च्युली बडबड करायची होती, बडबड करायला कोण नव्हतं सोबत. मग मी बोलली मी तुमच्यासोबत बडबड करू शकते यार, मी हे विसरलेच होते. मग मी बोलली की ठीक आहे तुमच्यासोबत बडबड करूयात. सो काय नाही लाईफमध्ये, म्हणजे आता सध्या सगळेजण खूप जास्त बिझी आहेत, स्वतःच्या कामात आहेत. कोणासाठी कोणाला टाईम नाही आहे. ते आता चौपाटीलासुद्धा आले, सगळे आपापल्या धुंदीत आपापल्या फॅमिलीसोबत आहेत. काही खेळत आहेत, काही बसले आहेत, काही गप्पा मारत आहेत, काही राऊंड मारायला आलेत, काही एक्सरसाइज करायला आलेत. आत्ता टाईम झाला असेल, आय थिंक 9 वाजतील आत्ता थोड्या वेळात. सो ह्या बिझी दुनियेमध्ये कोणाला कोणासाठी टाईम नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी टाईम द्या, स्वतःला टाईम द्या. आणि अजून मी काय बोलू शकते, मला ना ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी जेव्हा झोपायला जाते ना तेव्हा ना माझ्या डोक्यात खूप छान छान विचार येतात, एकदम जे असे पटतील, असे एकदम फिल्मी अँड ऑल बट असं बोलायला गेलं ना मग मला सुचत नाही की मी यार काय बोलू. परत तुम्हाला माहिती आहे चौपाटीला आत्ता आहे बघा, मी बसले तिथं आसपास तर 10 फूट कोणी नाही आहे. इथे या साईडला आहेत आणि मोकळं आहे, मस्त थंड, म्हणजे थंड, नॉर्मली थंड वाटतं आहे वाळूत बसले म्हणून. आणि वरती मस्त चंद्र आहे, पूर्ण चंद्र आहे आणि पूर्ण आकाश मोकळं आहे, असं पावसाचं ढग असं आलेलं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे, म्हणजे पीस. गॉड थँक्यू. आणि त्याच्यानंतर ना आज असंच म्हटलं की ब्लॉग शूट करूया, कारण की खूप दिवस झालं मी काही शूट केलेले नाही आहे. सो मी तुम्हाला सांगते, हे बघा या मागे ज्या बिल्डिंग आहेत ना, ह्या आता मी तुम्हाला गिरगाव चौपाटी, मातीची चौपाटी, रेतीची चौपाटी म्हणतात हिला सॉरी. सो ह्या बिल्डिंग्सपैकी माझी सगळ्यात जास्त फेवरेट बिल्डिंग ही वाली आहे. मला ही खूप जास्त आवडते बिकॉज नाही का चौपाटीच्या समोर आहे आणि छान इथचं लुक अँड ऑल सगळं मस्त आहे, मला ती आवडते. परत मी इथे आले ना, मला लाटांपाशी जायला खूप जास्त आवडतं. आता मी इथे बसले, नाही तर मी लाटांपाशीच जाते जेव्हा सायकल नसते. इथे बसले बिकॉज माझ्याकडे माझी सायकल आहे आणि सायकल रेतीत चालत नाही आहे. सो मी बोलली की इथेच बसावं, आणि इथे लाईट पण आहे ना तोंडावर येते, मग मी गोरी पण दिसते या लाईटीमुळे म्हणून. सो गाईज मी तुम्हाला आता चौपाटी दाखवते कशी दिसते. आणि बघा तुम्ही, खूप मस्त दिसते. मी तुम्हाला चंद्रसुद्धा दाखवते. मी चंद्राला मुनी म्हणते, तर मी मुनीशी खूप जास्त कनेक्टेड आहे. आणि माझी सायकल झालं, मी स्वतः झाली, त्याच्यानंतर ना चंद्र एक असा आहे, मून असा आहे जो माझा खूप क्लोज आहे आणि मला जो खूप जास्त आवडतो. मला असा माझा फ्रेंड वाटतो ज्याला मी सगळं शेअर करेल असा. आणि स्वामी एक आहेत जे माझ्या कायम सोबत असतात आणि मी त्यांना सांगतच असते की स्वामी हे असं, स्वामी हे तसं, स्वामी असं का नाही होत, स्वामी हे असं करा, मला मदत करा, असं तसं. मग स्वामी हे ऐकत असतात माझं, मी काय बोलते, माझं काय म्हणणं आहे त्यांना चांगलं कळतं. आणि सो माझे असे जास्त क्लोज फ्रेंड्स बोलतात ना, बेस्ट फ्रेंड्स वगैरे असतात, ते नाही कधी झाले. बेस्ट फ्रेंड्स बोलतात ना एकदम यार
चड्डी बड्डीवाले फ्रेंड्स माझे कधीच नाही झालेत, कधीच नाही, कोणच नाही. माझे फ्रेंड्स खूप आहेत, आय ॲक्सेप्ट दॅट, माझे फ्रेंड्स खूप आहेत. पण बोलतात ना, त्या फ्रेंड्समध्ये 1-2 असे असतात, एखादा दुसरा असा असतो जो आपल्या खूप क्लोज असेल, ज्याला आपलं सगळं काही आपण त्याला सांगू शकतो, शेअर करू शकतो, आपले कान माहीत असेल त्याला. असं माझी मम्मा आहे ॲक्च्युली. असं बोलायला नको, बट माझी मम्मा, माझी फॅमिलीच यार एक काइंड ऑफ माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत, ज्यांच्याशी मी सगळं काही शेअर करत राहते, सगळं काही त्यांना सांगत राहते, माझे प्रॉब्लेम्स बोला किंवा काही बोला. बट फॅमिली ती फॅमिली शेवटी फॅमिलीच आहे. म्हणजे तुम्हाला समजते मला काय बोलायचं आहे. सो फॅमिली वेगळी झाली आणि फ्रेंड सर्कल वेगळा झाला. आणि अजून काय, मस्त वारं सुटलं आहे, खूप छान वाटतं आहे आणि मून ढगात लपलेला आहे आत्ता. सो वेट, लेट मी शो यू चौपाटी. यो सो गाईज, मी तुम्हाला बोलले ना, माझी फेवरेट बिल्डिंग ही वाली आहे. आणि हा बघा, हा असा पॅसेज आहे आपल्या चौपाटीचा. तुम्ही बघू शकतात किती छान आहे. आणि या सगळ्या बिल्डिंग्स ओ हो वा, वॉटर लुक. मी झूम करून दाखवते तुम्हाला, थांबा. सो गाईज, हे बघा, तुम्ही बघू शकतात. मी बोलले ना, कोणी कोणाच्या फॅमिलीसोबत आहे, कोणी खेळत आहे. हे बघा, बच्चा पार्टी. मला असं वाटतं की ह्यांच्यासोबत जाऊन मी खेळावं. सो आता मी तुम्हाला थोड्या वेळ मी बसणार आहे, बिकॉज मला इथे जरा शांती मस्त वाटतं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला समुद्राकडे घेऊन जाते आणि तुम्हाला लाटांचा आवाज ऐकवते. तुम्हीसुद्धा घरी बसल्या तुम्हाला असं वाटेल, यार वाव, मी आत्ता इथे पाहिजे होती असं तसं. यार, माझ्या समोर ना फुटबॉल खेळतात आहेत. मी जाऊ काय खेळायला, पण मला खेळायलाच येत नाही, हकलवतील मला. असं फ्रेंड सर्कलसोबत जास्त कधी खेळायलाच भेटलं नाही मला. नंतर मी काय सांगू तुम्हाला, लाईफमध्ये ना खूप काही सांगण्यासारखं आहे, पण मी काय सुरुवात करू, कुठून सुरुवात करू, मला समजत नाही आहे. मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगू का? ओके, सो माझा फेवरेट कलर आहे ब्लॅक. अजून माझा आईचा कलर आहे ब्राऊन, हे तुम्हाला माहीतच असेल. पण मी अजून तुम्हाला काय सांगू, मला खायला खूप जास्त आवडतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी आत्ता ना डाएटवर आहे. मला त्यामुळे मग मी रात्रीचं काय खात नाही, तर मला रात्री खूप जास्त क्रेविंग्स होतात, हे का. मग मी आता सध्या खुद पे कंट्रोल लगा रखा है मैंने, और मैं कुछ नहीं खा रही हूँ, लेकिन मुझे बहुत भूख लगती है. ओके, सी द बेबी क्यूट. प्रँक करायचा होता की मी सायकलिंगला गेले, सायकलिंग करता माझा फोन पडला आहे आणि मी भैयाला फोन करते की फोन पडला आहे, तू ये बघायला, असं तसं. मला मम्मी ओरडेल हे ते. बट ॲक्च्युली मला ह्या प्लॅनमध्ये असा हे पॉईंट जरा पटत नाही आहे की मला भैया येईल का जर मी त्याला बाहेर बोलवलं तर. तो नाही येणार. तो बोलेल तू ठीक आहे घरी ये, आपण बघू, असं बोलेल. एक तर घरात आमच्या जन्माभरचे आळशी पडलेले आहेत, त्यात मी सुद्धा आले. खा प्या झोपा, अरे खा प्या आणि झोपा. आमचं आम्ही आळशी. मी झोपू का इथे? हा बघा मून, ही बघा चौपाटी, बघितलं मस्त आहे ना. असं वरती खुला आसमा, नीचे धरती. मला हे चौपाटी बघितले ना, मला 2 गाणी आठवतात. एक मिनिट, मी सूर धरते जरा अशी उठून. ये खारा समंदर मेरा गवाह है, इश्क है मेरा या मेरा गुनाह है, तुझको सज़ा और अदालत बना लूँ, हाँ शिद्दत बना लूँ तुझे. हे गाणं आठवतं. आणि ए दिल है मुश्किलमधला एक कडवा आहे. एक सेकंड, नहीं हमारी अधूरी कहानी मधले कडवा है. आसमां, ओके गॉट इट. हाँ, आसमां को ज़मीं ये ज़रूरी नहीं, जान ले इश्क सच्चा वही
जिसको मिलती नहीं मंजिले मंजिले जन्नते नू सॉरी गाईज, माझ्या आवाजावरती नका जाऊ, बट माझ्या फिलिंग्सवरती जावा. आणि हे सॉन्ग आय थिंक सो की चौपाटीवरती फुल मॅच आहे. सो इथे एक मम्मा आणि त्याची मुलगा पकडापकडी खेळत आहेत. दे लुक सो क्यूट. तर आमच्या पप्पाला म्हणलं पप्पा चौपाटीला चला, तर पप्पा म्हणे अगं ट्रिपल सीट आपण कसं, मला एक तर मम्मी लागते ठीक आहे, तर मग पप्पांना बोललं ना पप्पा चौपाटीला चला, अगं ट्रिपल सीट कसं जाणार, पोलीस पकडतील असं तसं, आणि मला गाडी चालवायला येत नाही, आणि मला मुंबईमध्ये गाडी चालवायला येत नाही, गावाला गाडी चालवायला येत, असं थोड़ी असतं यार. हाँ माना मैं पापा की परी हूँ, लेकिन मेरे को गाड़ी चलानी आती है यार. तुम दो तो सही, मेरे को हाथ में गाड़ी तो मैं चला उड़ा उसको, तो तब तुम देख लेना जो कुछ भी होगा, लेकिन दो तो सही हाथ में. मेरे को भी यार ऐसे गाडी लेके, मी हिंदीत का बोलायला सुरू झाली थांबा, मला पण अशी गाडी घेऊन फिरायचं यार, मस्त एकटी असं चौपाटीला जाऊन बसायचं आहे, मरीन ड्राईव्हला जाऊन बसायचं आहे, आणि आमच्या घरापासून तर 15 मिनिटाच्या अंतरावर आहे चौपाटी, तरी पण मी जात नाही. असं कुठं असतं का? तुला तर माहितीच आहे ना माझं रडगाणं, मुनीला बोलते मी, तुम्ही नाही तर बोलायला गेला, हिला काय झालं मध्येच. सो ऐसा हमारा दर्द भरा हमारा दुख है, ये दुख कभी 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 भी ख़त्म नहीं होता है. हमको घर से बाहर नहीं छोड़ते, हमको परमिशन मांगनी पड़ती है कि मम्मी हमको परमिशन दे दो, हमको जाने दो. साइकिलिंग पे आते वो खुदा का हाथ है हम पे, इसीलिए हमको साइकिलिंग पे छोड़ते हैं, नहीं तो साइकिलिंग पे भी ना छोड़े. ऐसे हमारे घर वालों को ऐसा लगता है कि हम अगर 2 मिनट के लिए भी हर घर से हमारे महल से बाहर निकले तो दुनिया तो हम पे ही नजरें गड़ा के बैठी है. जैसे ही भूमि घर के बाहर निकलेगी हम इसको किडनैप करेंगे एंड इसको घर पे फ़ोन लगाएंगे कि हमको इतना पैसा चाहिए उतना पैसा चाहिए एंड XYZ. हमारे घर वाले इस बात पे टेंशन रहते कि हम घर से बाहर निकले तो कोई हमें उठा ना ले, और ऊपर से हमारी मम्मी एकदम फिल्मी बातें सोचने वाली अम्मी, हमारी अम्मी जान कहती है कि तुम जब भी घर से बाहर जाती हो माझ्या मनात काहीतरी वर्ड आहे तिचा, कुत्सूर काहीतरी बोलते ती, नाही लक्षात येते माझ्या. टेन्शन येतं, तू घराच्या बाहेर असतेस तेव्हा तुला कोण घेऊन गेलं तर असं तसं, हे तुला ओळखतात इतके जण, मग ह्यांचं म्हणणं असतं की मी ह्यांच्याबरोबर फिरावं, पण असं कुठं असतं का, जर असं तरी फिरून दिलं पाहिजे ना मला यार. मग मी चौपाटीला येते सायकलिंग करत म्हणजे सायकलिंग झाली की मग मी चौपाटीला येऊन बसायचं कधीतरी, जरा मूड ऑफ असेल, जर मूड जास्तच हॅप्पी असेल मग स्वामींशी बोलायला मुनीशी बोलायला चौपाटीला यायचं. मी कॅमेऱ्यात अशीच एकटी बोलत बसले, सगळे म्हणत होते हिला काय पागल येडबीड लागले की काय. आता बघा 9 वाजून गेले, आता मला भैयाचा फोन येईल, कुठेस घरी या असं मग मी त्याला सांगणार अरे चौपाटीला बसले, कशाला चौपाटीला बसलेस घरी ये, मग म्हणायचा अरे व्हिडिओ शूट करते, अच्छा व्हिडिओ शूट करते बेटा ठीक आहे व्हिडिओ शूट कर. तसं माझा भाव तर लयच चांगला, एकदम हँडसम चिकना गोरा आहे. लड़की लोग का रड़गाना अलग ही रहता है हमेशा से. लड़कों को जो फ्रीडम बचपन से मिली जाती है ना, वो लड़कियों को बड़ी होकर भी नहीं मिलती, कभी भी नहीं मिलती. कुछ लड़कियों को, नहीं तो कुछ, विच मीन्स दे केअर्स फॉर मी, आणि त्यांना काळजी आहे माझी बस म्हणून, आणि त्याच्यामुळे मी सेफसुद्धा आहे. आणि इवन मलाही काय वाटत नाही, मला जेव्हा बोलतात ना नको जा वगैरे, अरे मम्मा, अरे भैया, अरे पप्पा, तर पप्पांचा विषय झाड, असं असतं आमचं. असा कचरा टाकणं रॉंग आहे. आता मी ते बसले, मला हे पल्स चॉकलेटचा कागद भेटला आहे. सो गाईज मी तुम्हाला हे पण एक सांगते ह्या ब्लॉगमध्ये, चल चांगला संदेश पण देऊन देते. जर एकाने तरी तुमच्यामधल्यांनी माझं ऐकलं तर मग चांगलंच होईल नाही का आपल्या भारताचं. सो हे बघा पल्सचा कागद इथे पडला होता या मातीमध्ये. सो हे खूप चुकीचं आहे. तुम्ही तुमचं खाता तुमच्या पोटात जातं सगळं. हा कचरा असा टाकायचा नाही, समजलं. हा कचरा असा खिशामध्ये टाकायचा आणि नंतर घरी किंवा जिथे डस्टबिन दिसेल तिथे टाकायचं, समजलं. असं करायचं बाळांनो. मी जिथे बसले तिथे समोरच विल्सन कॉलेज आहे, त्याच्या मागेच माझं कॉलेज आहे. आणि कॉलेज आहे माझं नाही आहे गाईज, ऑफकोर्स यार, असं थोडं असतं काय, माझं नाही आहे. माझं मी जिथे शिकवत होते ते कॉलेज आहे, असं मला म्हणायचं आहे. सो मी तुम्हाला आत्ता लाटा दाखवू का? चला मी तुम्हाला लाटा दाखवतो. मी आज खूप बडबड करते.
बिकॉज मला जरा हलकं व्हायचं यार, मला बोलायलाच भेटत नाही कोणाशी, मग मी तुमच्याशी बोलून घेते. ठीक आहे गाईज. मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ते बघा, तिथे सेल्फी पॉईंट आहे, तिथे वाळकेश्वर आहे आणि इकडे मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, XYZ जे स्पॉट्स आहेत ते ह्या साईडला आहेत. आणि मी राहते कुठे माहिती आहे, हे हॉस्पिटल आहे, ह्या हॉस्पिटलच्या आता अलीकडे पलीकडे कुठे पण राहते, ॲड्रेस तर मी नाही सांगू शकत ना यार. माझी सायकल, माझी चप्पल कशी पडली आहे या रेतीत, बिना चपलीचं चालणं एक सुख आहे वेगळंच. सो आता ही सायकल मला उचलायची आहे माझी आणि तुम्हाला लाटा दाखवायच्यात. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये ना भैया आहे, ना मम्मी आहे, ना कोण आहे, फ्रेंड्स वगैरे मधलं पण मी एकटीच आहे. सो आणि आत्ता मी समुद्राच्या जवळ आले, मी तुम्हाला समुद्र दाखवते. माझी सायकल आहे बघा इथे. गाईज बघू शकतात, ओ हो वा वा वा, वरपर्यंत आलं पाणी. बघू शकतात मागे किती मोठा समुद्र आहे, एवढा मोठा. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये पोल्युशन का नाही होत? मुंबईमध्ये म्हणा, मुंबईमध्येच, बिकॉज मुंबईकडे आहे समुद्र आणि समुद्र काय करतो, आपल्या इकडचा सगळा पोल्युशन जो आहे ना तो सगळा दिल्लीत फेकतो. असं मला शाळेत सांगितलं होतं टीचरांनी, ते मी तुम्हाला सांगते, ते माझ्या लक्षात आहे अजून. दिल्लीत फेकतो असं नाही, बट इथला पोल्युशन जे आहे ते इथे राहत नाही, ते दुसरीकडे फेकतो समुद्र नेऊन, जे एअर पोल्युशन आहे ते सगळं. सो बघू शकतात किती मोठा समुद्र. आणि आज गर्दी आहे बिकॉज ऑफ आज सॅटर्डे आहे, उद्या संडे, उद्या पण असणार, त्याच्यामुळे आज एवढी गर्दी नाही. ते असं जे चालू डेज असतात तेव्हा कोणी नसतं, त्यावेळेस इथे येऊन बसायचं, बाप फिलिंग येते बाप. सो बघा इथे कसे सगळे, इथे एक फॅमिली बसलेली आहे जे उनो खेळत आहेत, इकडे एक कपल बसलेलं आहे जे काहीतरी खात आहेत, आणि हे बघा. सो अशी ही चौपाटी आहे. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून इथे एकांतात एकटं फिरायला या, तुम्हाला नक्की बरं वाटेल. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील असं नाही, बट एक तुमचा मेंटल हेल्थ छान राहील, तुम्हाला एक पीस भेटेल. फक्त काही नाही करायचं, तुम्हाला जास्त विचार नाही करायचं, यायचं इथं आणि इथे जे आहे ना ह्या गोष्टींची मज्जा घ्या, तुम्हाला नक्की मस्त वाटेल. घरी गेल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल, जसं की मला आत्ता वाटतं आहे. आता मी घरी गेल्यावर हां मम्मी बोल जेवण काय केले, पण जेवणात तर मी हाय नाही बिकॉज मी डाएटवर. सो आता मला एवढी सायकल उचलून परत बाहेर जायचं आहे. सो भेटूयात बाहेर. ओके. दिसल्या पण मला वाघाच्या 3 मावश्या दिसल्यात. हे बघा कशा बसल्या आहेत, पण कळता ह्या वाघाच्याच मावश्या तसं. हे बघा ई क्यूट आहे, बघताय ना. हे बघा हिला कळलंय मी शूट करते, हीच ती ही क्यूट आहे. हे बघा हा आला, हा ॲक्च्युली राजा असेल इथला, म्हणून ही पण पळून गेली आणि हे दोघं पण पळून ते बघा ही पण गेली. हे बघा इथे कसं पब्लिक बसलेलं आहे. ही ती चौपाटी बघा. चौपाटीच्या बाहेर आल्यावरती तुम्हाला हा व्ह्यू पाहायला बघेल. हे समोरचं विल्सन कॉलेज आहे आणि हे बघा हा असा हायवे आहे. गाड्या खूप फास्ट येत असतात हायवेने आणि या लाईटी वगैरे नेहमीच असतात. सो ही अशी आहे आमची चौपाटी. वाजले आहेत 9:30 आणि मला घरून अजून एकही फोन नाही आला आहे. मला 9 वाजले की लगेच घरातनं फोन येतात. कसा फोन नाही आला गॉड नोस, कसा काय आश्चर्यचकित. 8वा अजूबा आहे हा ॲक्च्युली, मला घरनं फोन नाही आला आहे. सो गाईज बघा मी माझ्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी मी हलकी झाली आहे खूप, मी तुम्हाला सांगून. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. आणि अजून बरंच काही आहे, बघू टाईम भेटल्यावर मी सांगेल, तुम्हाला कळतच राहील काय चाललं आहे काय नाही कसं काय XYZ. सो मग मी आता घरी जाऊ का, कारण की मी आता सायकलिंग चालवत मी तुम्हाला ब्लॉग तर मी शूट नाही करू शकत ना, मग त्याच्यामुळे मग मी आता जाते घरी. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आय होप म्हणजे मी तुमची फ्रेंड बनण्याचा प्रयत्न करते. सो प्लीज माझा फ्रेंड बना, बिकॉज यू नो दॅट आय डोंट हॅव बेस्ट फ्रेंड्स. सो प्लीज बी माय बेस्ट फ्रेंड्स आणि काय माझ्यासोबत राहा, माझे ब्लॉग्स बघत राहा, माझे व्हिडिओज बघत राहा, मला सपोर्ट करत राहा. बस अजून काय पाहिजे.
सो थँक्यू सो मच गाईज, लव लव. आणि गाईज मी आता बिना मेकअप, बिना लिपस्टिक आणि नो फिल्टरमध्ये आहे. कशी दिसते ते पण सांगा. ओके, सो बाय.